चला तर मग आज आपण गॅसचा वापर न करता बनवूया खोबऱ्याची मिठाई। त्यासाठी आपल्याला 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, 1 वाटी मिल्क पावडर, पाऊण कप पिठी साखर, पाव कप दूध, पाव चमचा वेलची पावडर, आवडीनुसार टूटी फ्रूटी लागेल। आपण आता एक हा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हे डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहोत। त्यामध्ये मिल्क पावडर 1 वाटी घालून घेऊन ती मिक्स करून घेणार आहोत। पाऊण कप पिठी साखर, हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये आता मी वेलची पावडर घालून घेते। आता हे पूर्ण मिक्स झाल्यावरती हे थोडं थोडं दूध घालून मी हे मळून घेणार आहे। जेवढं पाहिजे तेवढं थोडं थोडंच घालायचं, नाही तर ते पातळ होण्याची शक्यता असते। हे आता मी असे घट्ट मळून घेतलेले आहे। त्यामध्ये मी टूटी फ्रूटी घालून घेते। हे पुन्हा आता एकसारखं करून घेते। आता मी हा असा गोळा करून घेतलेला आहे, तो आता हे गोल करून घेते। तुपाचा हात लावलेला आहे। आता मी फॉइल पेपर घेतलेला आहे, त्यामध्ये हा रोल पॅक करून घेते आणि हा आता मी 2 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे। हा 2 तासांनी रोल मी बाहेर काढलेला आहे। आता याची मी स्लाइस करून घेते। ही तयार आहे आपली मिठाई। थोडेसे पिस्ते घालून आपण गार्निश करून घेते। Like, share and subscribe. Thanks for watching.